नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो। आजही आपल्याला खूप छान विषयावरती चर्चा करायची आहे। विषय तर आहेच चांगला, पण त्यासोबत उत्तम मार्गदर्शन लावणार आहे ते म्हणजे ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री यांचं आपण सुरुवातीलाच सरांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। खरं म्हणजे कुंडली आणि वास्तू या विषयासंदर्भामध्ये सर तुमच्याकडनं खूप सारे प्रश्न जे आहेत प्रेक्षकांचे, त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत। मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। पंडित शिवकुमार श्री यांना 12 ज्योतिर्लिंगातील एक प्रमुख ज्योतिर्लिंग श्रीशैल्य जगद्गुरु पीठाच्या वंशामुळे आध्यात्मिक परंपरा असून त्यांनी स्वतः रोबोट्समध्ये इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे। खरं म्हणजे सरांबद्दल सांगणाराच किंवा सरांची ओळख करून देणाराच एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया। ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशक म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहेत। पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत। 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात। ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी। खरं म्हणजे सर तुमच्याकडून मला खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, कारण अनेक वेळेला आपल्याला प्रेक्षकही प्रश्न विचारत असतात आणि त्यातला एक महत्त्वाचा आणि नेहमीच सातत्याने विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे कुंडलीच्या माध्यमातून येणारे अडथळे आपल्याला समजू शकतात का आणि ते अडथळे नेमके कोणते? नमस्कार। लग्न कधी होणार हा आज आपला सब्जेक्ट आहे आणि हाच बेसिकली माझ्याकडे येणारे जे आहेत किंवा कुठेही जात असेल तर प्रश्न लग्नाचा जेव्हा येतो तेव्हा विचारतात लग्न कधी होणार। आता कसं आहे, लग्न कधी होणार हा जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा अल्टिमेटली पंचांग काढणार, किती गुण जुळले बघणार आणि आता ही लग्न ठरत नाही, लग्न नंतर होणार असं एक उत्तर दिलं जातं। आपलं जे काही भारतीय संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये जे काही शास्त्र काढलेली आहेत हे शास्त्रशुद्धरित्या काढलेले अनेक शास्त्र आहेत। तसं आयुर्वेद शास्त्र आहे, बरोबर, तसंच हे ज्योतिषशास्त्र पण आहे। तर यामध्ये जेव्हा फॉर एक्झाम्पल एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो, समजा आपल्याला ताप आला असेल, खोकला आला असेल, तर आपण डॉक्टरना मी कधी बरा होणार सांगा असं विचारतो का आपण? डॉक्टरना आपण दाखवतो, डॉक्टर म्हणजे असे हे एवढं औषध वगैरे गोळ्या घे, अल्टिमेटली तू बरा होशील। आम्ही कधी बरा होणार लवकर सांगा किंवा डेट सांगा असं काय म्हणत नाही, कारण का डॉक्टरकडे आपण गेलेलो आहे याचा अर्थ आजार बरा करायलाच आपण गेलेलो आहे, हा तर पार्ट क्लिअर होतो की नाही। म्हणून माझं पण काम करायचं परसेप्शन जे आहे, हे लग्न कधी होणार, 2 वर्ष होणार, 4 वर्ष होणार, होणारच नाही असं प्रश्न नाही आहे। तुमचा हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम मला सॉल्व करायचा आहे आणि त्या संबंधीचं 27 वर्षाचं नॉलेज माझ्या डोक्यामध्ये आहे, हे वापरून प्रॉब्लेम कधी सॉल्व होणार ह्याची गॅरंटी असते। त्यामुळे लग्न कधी होणार हा प्रश्नाच्या ऐवजी सोल्युशन काय मिळणार या गोष्टीला जास्त महत्त्व आहे, पहिला मुद्दा। आता लग्नात येणारे अडथळे जे आहेत या प्रकारचे, आता अनेक लोकांकडे गेले लोक कधी योग आहे, लग्नाचा योग कधी आहे, योग हा शब्द तुमचा आला की ब्राह्मणांचं वाक्य काय असतं, 6वा गुरु, 8वा गुरु, 12वा गुरु, हे 3 गुरु, अजून काही लोक 4था आणि 10वा गुरु असेल तरी सुद्धा, म्हणजे 6वा, 8वा, 12वा, 4था, 10वा हे गुरु असतील, हे गुरु तुमचे चालू असतील गोचरीप्रमाणे, तर तुमचा लग्नाचा योग नाही असा अर्थ होतो। आणि जर हे गुरु नसतील, 6वा, 8वा, 12वा गुरु नसेल, नाही तुमचा लग्नाचा योग आता यानंतर या गुरु बळ चालू झाल्यानंतर असा अर्थ होतो। हे लक्षात घ्या, हे 8वा, 6वा, 12वा गुरुवर निर्भर राहून कधीही कुठल्याही ज्योतिषाने सांगायला नाही पाहिजे, कारण अनेक वेळा असं होतं एकदा वडील वारले, एका वर्षात लग्न करायला लागतं आणि तेव्हाच 12वा गुरु पण येतो, मग तुम्ही काय कॉल पाळणार?
वडील वारल्यानंतर 1 वर्षात करणार का? 12वं गुरु म्हणून यावर्षी नाही करणार. मग त्यावेळेला विधान असं आहे की ज्यावेळेला बृहस्पती शांती करून पूजा करू शकता. हे सोल्युशन कुणी देत नाही आणि काय कारण नसताना 1 वर्ष हे पुढे जातं. हा सगळ्यात मोठा अडथळा. त्यामुळे प्रेक्षकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की कुठल्या बेसवर हे लग्न अजून 8 महिने वर्ष 6 महिने पुढे जाणार आहे हे सांगतो, ह्याच्याकडे बघणं सगळ्यात गरजेचं आहे. बाकीच्या कुठल्याही कास्टमध्ये कुठेही आपण ख्रिश्चन लोकात बेलं कुणा काय 6वा 8वा 12वा गुरु बघत नाहीत ना. ते कुठल्याही गुरु असताना लग्न करतात. म्हणजे का डायव्होर्स होतात का? लग्न होत नाही का? मुलं होत नाही? काय होत नाही? काही गोष्टी आपण इंजिनियर आहे, काही गोष्टी आपण शिकलेले या पिढीमध्ये आहे. थोडं डोळे उघडून बघणं गरजेचं आहे. आणि ज्या माणसाकडे तुम्ही जाऊन विचारता त्या माणसाचं काहीतरी डिग्री झालेली आहे का किंवा त्याच्या संबंधी काय अभ्यास झालेला आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्सपिरियन्स काय, ह्या गोष्टी पण बघणं गरजेचं आहे. अनेक लोक पॅनिक होऊन घाबरून जातात. अडथळे येण्याचं कारण हा तुमच्यात प्रॉब्लेम नसतो. अडथळे येण्याचं कारण हे समोरची लोक भीती घालवणे हा मोठा असतो. मंगळाला आहे की पत्रिका फेकून दे किंवा अजून काय गेलेल्या कामासाठी वेगळंच काहीतरी सांगून टाकायचं की ज्यामुळे तो माणूस त्यात भ्रमित होऊन राहील. त्यामुळं जाताना योग्य माणसाकडे जाणे आणि अडथळे कुठले आहेत हे खरोखर आहेत का मुद्दाम संभ्रम होण्यासाठी तयार केलं हे पण तुम्ही टॅली करणं गरजेचं आहे. एक्झॅक्ट उपाय जर केले व्यवस्थित तर अल्टिमेटली त्या पिरियडमध्ये डॉक्टरसारखंच निदान करून त्यावेळेला ते उपाय होऊ शकतात. आणि ते उपाय केल्याशिवाय काही उपयोग होणार नाही. फक्त शांती करून पण काय होत नाही. फक्त रत्न घेऊन फोन पण घालून पण काय होत नाही. आणि उपवास तर करायला मी कधीच कुठल्याच 27 वर्षात कुणाला मी कुठला उपवास करायला पण सांगितलेलं नाही किंवा ह्या मंदिरामध्ये वर्षभर तुम्ही जा असं पण मी सांगितलेलं नाही आहे. जे ग्रह आहे त्या ग्रहांच्या ताकद जी आहे तुमच्याला कमी जास्त कशी प्रमाणात आहे, कसं बॅलन्स करून काय आध्यात्मिक गोष्टी काय करायला लागतात हे टेक्निकल अनालिसिस करून जे उपाय परफेक्ट देतो त्याचा रिझल्ट हा तुम्हाला मॅक्झिमम 6 महिन्यात मिळायलाच पाहिजे. माझ्याकडे आलेले प्रत्येक क्लायंट जे आहेत ते क्लायंट मॅक्झिमम 15 दिवस 20 दिवस महिना 2 महिन्यात लग्न तर 100% ठरतं की 6 महिने खूप डोक्यावर पाणी हे होतं नो डाऊट. कारण प्रॉब्लेम काय आणि सोल्युशन काय हेच जर आपण परफेक्ट सांगितलं तर अल्टिमेटली आजारपणात कसं बरं होतं तसं तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. तो अल्टिमेटली होतोच होतो नो डाऊट. डायव्होर्स झालेल्या लोकांचं म्हटलं लग्न 8 ते 9 महिन्यात होतं. तर असं काही नाही की लग्न होणारं जर तुम्ही अनेक वर्ष जर लग्न बघत 4-4, 5-5 वर्ष घालवले असतील तर लक्षात ठेवायचं की काहीतरी चुकतंय. योग्य ठिकाणी मार्गदर्शन घेणं गरजेचं. एकच आजार तुम्ही वर्षानुवर्ष ताप येत राहिला तर तुम्ही यदार्थ असं होत नाही ना. तुम्हाला एवढा मोठा परफेक्ट एक्सपर्ट ओपिनियन घेणं तर गरजेचंच आहे. त्यावेळेला योग्य ठिकाणी मार्गदर्शन घेऊन जाणं सगळ्यात गरजेचं आहे. अगदीच. आणि हेच मार्गदर्शन सरांकडनं आपल्याला घ्यायचं आहे. मात्र कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे तो पूर्वी आपण घेऊयात. पूजा गायकवाड यांचा फोन आलेला आहे पुण्यातून. बोला पूजा, काय आपला प्रश्न आहे? बोला. माझ्या मुलीची जन्मतारीख आहे 17/9/1996. जन्म पुण्यातला आहे. रात्री 11:35 काय करते? काय करतात त्या? ती ना ग्राफिक करते म्हणजे डिझायनिंग. ग्राफिक डिझायनर जॉब करते. मला तिच्या लग्नाबद्दल विचारायचे. योग कधी आहेत आणि म्हणजे वैवाहिक जीवन वगैरे मुलगा कुठल्या क्षेत्रातील असेल असं विचारायचं. त्यांचं जन्म ठिकाण कुठलं आहे? त्यांचं जन्म ठिकाण पुण्यातलं. पुण्यात पकडलंय मी. ओके बरं ठीक आहे. नक्कीच ताई तुमच्या प्रश्नाचं सर उत्तर देतील. सर काय सांगाल? बघा तुळडास वृषभ लग्न आहे. परफेक्ट एकदम. जे ग्राफिक डिझायनिंगचं काम केलं एकदम बरोबर केलेलं आहे. त्यात त्यांना आनंद पण आहे, यश पण त्यात मिळणार. वैवाहिक जीवना दृष्टीने विचार केला मंगळाची वगैरे पत्रिका ॲब्सोल्युटली नाही. इतकी चांगली मुलगी जी आहे, इतके स्वभावानं चांगली प्रेमळ बायको मिळायचं पण नशीब लागतं. त्यामुळे तुमच्या मुलीचा काय प्रॉब्लेम नाही, गडबड करू नका. एवढा काय मोठा काही दोष नाही की ज्यामुळे लग्न होणार नाही असं काहीच नाही आहे. आता मी जे उपाय देईन तेवढे मात्र तुम्ही उपाय करणं गरजेचं आहे. नीलम आणि पाचू हे 2 रत्न वापरा. किती कॅरेट आहे मी दरवेळेला सांगत असतो. हे वापरा. इच्छापूर्ती कुबीचा वापर करा. 7, 8, 9, 10 इच्छापूर्ती कुबीचा वापर करा. राहूचं दान मी ज्यावेळेला दरवेळेला सांगत होतो राहू दान करायला सुरुवात करा. म्हणजे जून जुलै या दरम्यानच्या काळात लग्न व्हायला काहीही हरकत नाही. बघा तुमच्या मुलीचं लग्न त्या मुलीची पत्रिका चांगली आहे. त्यामुळे ज्या मुलाबरोबर लग्न करणार आहे त्या मुलाची पत्रिका पण एवढी चांगली आहे की ते बघा हे शांत, प्रेमळ, सहनशील आणि क्रिएटिव्ह अशी टाईपची आध्यात्मिक टाईपची मुलगी आहे. त्यामुळे त्याला सूट होणारा तसाच शांत, प्रेमळ आणि
वैवाहिक जीवन सक्सेसफुल असलेला, प्रॉस्पेरिटी असलेलाच माणूस पाहिजे. आपण लहान बाळाचं त्या मुलीला मोठं इतकं मोठं करतो, सगळं शिक्षण देतो, सगळं देतो, योग्य ठिकाणी जाते का नाही हे बघणं आपलं कर्तव्य असतं. सासू सासरे भेटणारे चांगले आहे का नाही हे पण बघणं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य असतं. आणि जो जे काय क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे मुलांनी हे बरोबर आहे का नाही. आणि ही पत्रिका माझ्याकडे तुम्ही कुणाचीही लक्षात घ्या, तुम्हाला कधीही कुठल्या मुलाचं मुलीचं गुणमिलन करायचं असेल तर माझ्या पुण्याच्या ऑफिसला डायरेक्ट फोन करून दोघांचं डिटेल पाठवायचं. ते पाठवल्यानंतर समजा तुमची मुलगी आहे तर योग्य मुलगा शोधून काढायचं काम माझं आहे. तुम्ही जे द्याल ते परफेक्ट सांगेल. 0 गुण जळत असतील आणि मी जर कर म्हणून सांगितलं तर डोळे झाकून करा, कधीही प्रॉब्लेम येणं शक्यच नाही. आणि 36 गुण जुळूनसुद्धा हजारो लोकांचे डायव्होर्स झालेले मी तुम्हाला दाखवतो. म्हणून फक्त गुणमेलनावर न जाता ज्या व्यक्तीवर लग्न करणार आहे त्याचं वैवाहिक जीवन चांगलं आहे का नाही हा बघणं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि त्यासाठी माझं मॅट्रिमोनी म्हणजे वधूवर सूचक केंद्र चालू होतंय. आणि ह्याचं जे सांगायचं अनाऊन्समेंट आहे हे पुढच्या प्रोग्राम मी करणार आहे. आणि सध्या ज्यांना लग्नाच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न करत आहेत ते माझ्या ऑफिसच्या नंबरवर व्हॉट्सॲपवर तुमच्या मुलामुलीचं डिटेल पाठवू शकता. नक्कीच. आणखीन एक कार्यक्रमात फोन आलेला आहे सीता रहाणे यांचा जेजुरीवरून. बोला ताई, आपला प्रश्न विचारा. माझ्या मुलीची जन्मतारीख आहे 6/8/1994. संध्याकाळी 5:44. बोला ताई बोला. जन्म ठिकाण. खरं म्हणजे फोन डिस्कनेक्ट झालाय त्यामुळे आपल्याला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्यांचा प्रश्न समजू शकलेला नाहीये. सर पुन्हा एकदा चर्चेकडे आपण वळूया. जसं मगाशी आपण सांगितलं होतं की जर का एखादा काल आपल्यासाठी खराब असेल तर त्यासाठी पूजा करणं हा एक चांगला त्याच्यासाठी उपाय असू शकतो. मात्र अनेकदा असं होतं की चुकीची पूजा किंवा चुकीची शांती केली आणि त्यामुळे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने त्याचे परिणाम भोगायला लागू शकतात. खरं बरोबर प्रश्न तुम्ही विचारला. कारण मी अनेक वेळा असं बघितलेलं आहे, माझ्याकडे लिहिलेलं आहे सगळं, की मी शांती सांगितलेली एक होती आणि मांडलेली शांती वेगळीच होती. त्यानंतर काही जे माझे क्लायंट आहेत त्यांनी कंप्लेंट पण अशी केली होती की ज्या लोकांनी शांती वगैरे केलेली आहे त्यांच्या घरामध्ये त्यांनाच त्यांनी नॉनव्हेज खाताना हॉटेलमध्ये बघितलेलं होतं असं पण कंप्लेंट केलेली आहे. तर या चित्रविचित्र गोष्टीमुळे हा झाला पर्सनल मुद्दा, त्यात मला पडायचं नाही. नंबर 1. नंबर 2, यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही शांती करता त्या ठिकाणी वास्तुशास्त्राप्रमाणे ती जागा बरोबर आहे की नाही ते बघितलं पाहिजे. कारण समजा ज्या मंदिरात तुम्ही शांती करा ते पिंपळा झाडाखाली तुम्ही शांती केली ते फळायला पाहिजे ना. समजा एखाद्या माणसाने कालसर्प शांती करून त्या ठिकाणून जागा तिथून निघून गेल्या असेल आणि एक अर्ध्या तासाने तुम्ही त्याच जागेवर लग्नासंबंधीचं जे काय विधी करत बसला तर पूर्वीचा दोष तुम्हाला लागू शकतो. मग ती स्वच्छता किंवा त्या संबंधीचं त्या ठिकाणचं काय दोष लागू नये कालसर्पाचा, म्हणून त्या ठिकाणी अगोदरच्या ब्राह्मणाने त्या ठिकाणी कुठलं कवच वगैरे म्हटलं होतं का हे तुम्हाला कसं काय माहिती असणार. बरं तुम्ही तुमच्या घरामध्ये अनेक वेळेला शांती पूजा करता, लग्नासंबंधी स्पेसिफिकली मी जे काय बोलतो ते किंवा कुठलंही तुमचं घर वास्तुशास्त्राप्रमाणे बरोबर नसेल तर तुमच्या घराचा निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो आणि तुमच्या घर जी काय शांती करता शांती प्रॉपर होईल याची नाही गॅरंटी नाही. त्यामुळं हे सगळं बघून मागच्या जवळजवळ वर्षभरापासून माझ्या ऑफिसमध्येच आग्नेय या दक्षिणी साईडला वास्तू शांतीचं जे काय तुम्ही असेल ते सगळं माझ्या ऑफिसला माझे एक्सपर्ट पुण्यामधले वेद पाठशाळेतले एक्सपर्ट ब्राह्मण माझ्याकडे येतात आणि माझ्या ऑफिसमध्येच अंडर कॅमेरा वास्तुशास्त्रा पण माझं ऑफिस चांगलं आहे सांगायची गरज नाही. 3000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी योग्य ठिकाणी वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून प्लॅन करून मी पूजा वगैरे चालू केलेली आहे. त्या ठिकाणी पण आम्ही पूजा करून घेतो. कारण अडथळा लग्नात हा पण येतो की चुकीच्या पूजा होतात की ज्यामुळे त्या इफेक्ट पण तुम्हाला मिळत नाही. अनेक वेळा 2-2-3 अर्क विवाह होतो पण कुंभविवाह होतो पण लग्नच होत नाही असं पण होतं. अहो मी केलेलं आहे म्हणतात, मग रिझल्ट का नाही मिळाला, मग कुंभविवाह केला नाही तर रिझल्ट केलेलीचा शांती चुकीची आहे असा अर्थ. काहीतरी राहिलंय तुमचं 4 वर्षापूर्वी केली 5 वर्षापूर्वी ते पण आपण ऑफिस चालू केले आहे. पुढच्या वेळेला व्हिडिओ 100% तुम्ही दाखवेन. जे क्लायंट माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांना ते माहिती आहे. योग्य पद्धतीनं पूजा करणं, योग्य ब्राह्मण असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे. तुमचं वास्तुशास्त्र पण घर ऑफिस आहे माहीत नाही म्हणून माझ्या ऑफिसमध्ये एक प्रक्रिया चालू ठेवली की माझ्या वास्तूचा इफेक्ट तुमच्या शांतीवर होऊन तुमचं इप्सित साध्य व्हावं हा माझा त्यामुळे उद्देश. नक्कीच. आणि यासाठी देखील अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर स्क्रोलवरती नंबर डिस्प्ले होता त्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता. खरं म्हणजे सरांसोबत अशाच गप्पा मारायच्या आहेत. मात्र त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
खरं म्हणजे अनेक वेळेला सर कार्यक्रमामध्ये येतात, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल, त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल, अनेकांना सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनानंतर गृहस्थ कशा पद्धतीने सुखी झाले, त्यांचा नेमका कसा अनुभव होता पाहूया. नमस्कार. पंडितचे साम टीव्हीचे मी साम टीव्हीचा कार्यक्रम बघत असताना 2016 साली असंच बघत त्यांच्या पत्रिकेबद्दलचे विचार ऐकले, खूप छान वाटले. मग मी माझ्या मुलीची पत्रिका लग्नासाठी मी दाखवायला गेले. त्यानंतर 2017 डिसेंबरला मुलीचं लग्न ठरलं. कारण सरांनी जे उपाय दिले होते ते मी लगेच केले. सरांनी जे सांगितलं, ज्या गोष्टी सांगितल्या आणि जो दिवस सांगितला, जी तारीख दिली, जो महिना दिला, त्याच वेळेस माझ्या मुलीला फरक पडला. लग्न झाले. तिला आता मुलगी आहे 1.5 वर्षाची. त्यानंतर मी हळूहळू माझ्या मोठ्या मुलाची पत्रिका दाखवली. त्यावेळेस त्याला अब्रॉडचा इंटरव्ह्यू झाला होता. मी अशीच पत्रिका दाखवली. सर म्हटलं की असं तो फॉरेनला जाईल, त्याचं खूप करिअर छान आहे. त्यांनी काय उपाय दिल्यानंतर मी लगेच ते उपाय केले. उपाय केल्यानंतर 1-2-3 महिन्यात तो जर्मनीला सेटल झाला. जर्मनीला गेल्यानंतर 3 वर्ष झाली. तो आता इथला कायमस्वरूपी त्याला जॉब पण मिळाला. त्याच्या लग्नासाठी मी मागच्या 6 महिन्यापूर्वी सरांकडे आले. तशी पत्रिका दाखवलीच होती. सर म्हटले त्याचा योग आहे लग्नाचा 1 वर्ष. मी प्रत्येक मुलगी आली की सरांना पहिलं पत्रिका दाखवायची. दोघांचं मॅचिंग दाखवल्यानंतर सरांनी जे हो म्हटलं त्याच मुलीला मी सून म्हणून घरी आणली. तर सूनबाई एवढी छान आहे, अगदी मुलीसारखी आहे. आणि मुलांचं करिअर, घर माझं खूप छान आहे, सुंदर झालं. ते पंडितजी सरांमुळे. पंडितजींना अजून एकदा नमस्कार. खरं म्हणजे पंडितजी आपल्याकडे जे येतात, आपले काही प्रश्न घेऊन त्यांना आपण इतकं छान मार्गदर्शन करता आणि एक कुटुंब आपलं झालेलं आहे. आणि असे 27 वर्षापासून आहे. आणि जे काही तुम्हाला लोक एक्सपिरियन्स सांगतायत ते वेल क्वालिफाईड आणि दरवेळेला वेगवेगळ्या कंट्रीमध्ये असे गेलेले साऊंड असे जबरदस्त आपण एक्सपिरियन्स जे आहे ते लोकांनी दिलेले आहेत. अगदी अगदी. मला फरक पडला असं नाही सांगत, काय फरक पडला ते शब्दातून डेट वाईज सांगतात. असे माझ्याकडे 750 व्हिडिओ आहेत. मला 750 एपिसोड अजून साम टीव्हीला घ्यायला लागतील. नक्की. खरं म्हणजे सर हे आपलं कुटुंब आहे आणि हे कुटुंब आपण दिवसेंदिवस वाढवत आहे आणि त्यासाठीच या कुटुंबामध्ये नवीन सदस्य देखील यावेत यासाठी खरं म्हणजे सरांनी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खरं म्हणजे प्रश्न उत्तरांची ही स्पर्धा आणि त्यामधून समोरच्याला ज्ञान देणं हे सर कार्य करतात. आणि अशामध्ये सर त्यांना एक छोटंसं गिफ्टही देत आहेत. तर कशा पद्धतीची ही स्पर्धा आहे हे सरांकडे जाणून घ्यायचं आहे. आजचा प्रश्न काय असणार आहे, विजेते कोण आहेत हे देखील जाणून घ्यायचं आहे. मात्र त्यापूर्वी एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया. नमस्कार, मी श्रद्धा शिवाजी भोसले, राहणार पंडित शिवकुमार श्री यांनी जी क्विज कॉन्टेस्ट घेतली होती त्यामध्ये मला प्रथम पारितोषिक वॉशिंग मशीन मिळाले आहे. त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करते. थँक्यू. काय सांगाल सर स्पर्धेबद्दल? नमस्कार प्रेक्षको. बघा, तुम्हाला सर्वांना वास्तुशास्त्राचं नॉलेज मिळावं आणि तुम्ही तुमच्या घरात वापरावं या दृष्टिकोनातून क्विज कॉन्टेस्ट तयार केले. PSK 24 फूड्स हा जो माझा बिझनेस आहे त्याच्या अंतर्गत महिला सबलीकरणासाठी केलेला प्रयोग आहे. 24 एपिसोड नंतर डायरेक्ट होंडा ॲक्टिवा ही मिळणार आहे. प्रत्येक शोला एक क्वेश्चन मी देणार आहे आणि 3 लोकांचे नंबर मी काढणार आहे. त्यातच आता जो काय नंबर तुम्ही बघितला तो लागलेला आहे मिरजमध्ये असलेल्या एका मुलीला, म्हणजे त्यांच्या कुटुंबाला. आणि चांगलं ते प्रश्नाचं उत्तर दिलं, त्यांना वॉशिंग मशीन मिरजेमध्ये त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि ही डायरेक्ट तुम्हाला मी व्हिडिओ आणि त्याबरोबर ते पाठवलेलं आहे. सेकंड प्राईज जे मिळालेलं आहे ते मनी बॉक्स, त्यांचा पण फोटो दाखवला आणि मसाल्याचा बॉक्स 3rd प्राईज. आता त्यानंतर मागच्या वेळेला जो प्रश्न विचारला होता, मी 16ला आउट ऑफ पुन्हा गेला असल्यामुळे मागच्या वेळेला शो घेऊ शकलो नाही. यावेळेला मागच्या वेळेला जो प्रश्न विचारला होता, पैशाचं कपाट कुठं असायला पाहिजे आणि त्यात काय काय माझे वास्तुपोर्ट वापरायला पाहिजे ह्याचं उत्तर दिलेलं जे आहे ह्याचं पण आज नाव जाहीर करतो. कुसुम केंगळे आहे नाव, उन्नती अपार्टमेंट, सेक्टर 8, नेरूळ 9, मुंबई यांचा पहिला नंबर आला. आणि यांना पिठाची चिक्की जी आहे ही यावेळेला पुढच्या वेळेला त्यांच्या घरापर्यंत आठवड्यामध्ये पोच होईल. 1st प्राईज. सेकंड प्राईज आहे ते वैशाली खरबुडे आहे, त्यांना बालाजी प्रेझेंट देईल. आणि 3rd जे आहे
ते आहे दीपा पवन गुप्ता, पोलीस स्टेशन जवळ मुक्काम पोस्ट आर्णी, जिल्हा यवतमाळ यांच्या घरी माझा मसाल्याचा बॉक्स जो आहे हा त्यांच्या घरापर्यंत पोहोचेल. आता प्रत्येक एपिसोडला एक एक जो फर्स्ट विनर आहे हे टोटल सगळे 24 विनर होतील 24 एपिसोडमध्ये. 24 माझे एपिसोड पूर्ण झाले याच ठिकाणी लाईव्ह आपण त्यातलं एखादं कागद उचलायचं आहे आणि बघायचं आहे कुणाला फर्स्ट प्राईज मिळेल आणि त्या फर्स्ट प्राईजला होंडा ॲक्टिवा ही त्यांना 100% मिळेल. पुढच्या वेळेला आज मी जो प्रश्न विचारला मगाशी पिठाची चिक्की जी आहे त्यांना मिळणारच आहे. आता आजचा जो माझा क्वेश्चन आहे तो म्हणजे आजारपण वाढू नये म्हणून घरातली औषधं कुठं ठेवायला पाहिजेत आणि बेडरूममध्ये बेडची पोझिशन कुठं असायला पाहिजे, यासाठी माझे वास्तुशास्त्रातले प्रोडक्ट कुठले कुठले वापरले तर रिझल्ट येतो, या संबंधीचं उत्तर मला तुम्ही व्हॉट्सॲपला पाठवू शकता, ऑफिसला कुरिअरनं करू शकता. त्याचं उत्तर पुढच्या वेळेला मी देऊन त्याचं पण अनाउन्समेंट पुढच्या वेळेला मी गॅरंटीली करणार आहे. आणि पुढच्या वेळेला ज्या माणसा नंबर येईल त्याला मी फ्रीज प्रेझेंट देणार आहे, त्यांच्या घरापर्यंत तो फ्रीज पोचेल. आणि दरवेळेला ज्याचा फर्स्ट नंबर आला आहे त्याचं तर मी गॅरंटीली या ठिकाणी फोटोग्राफ दाखवणारच आहे. सेकंड विनर परत मनी बॉक्स, थर्ड विनरला मसाला बॉक्स मिळणार आहे. नक्कीच. आणि खरं म्हणजे सरांकडून तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर सर येणार आहेत आपल्याला भेटायला 12 मार्च आणि 24 मार्चला सरांना पर्सनली तुम्ही भेटू शकता कन्नड समाज संघ हॉल सेक्टर 9 वाशी इथे. आणि सर आपल्याला भेटायला येणार आहेत 9 तारखेला, त्यामुळे तो कार्यक्रम देखील पाहायला विसरू नका. सर आज आपण इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह अधिक माहितीसह. आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते. नमस्कार.